नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मुगाचे आप्पे बनवणार आहे. तर रात्री मूग भिजत घातले होते. तर आता सकाळी मी मोड येण्यासाठी एका कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे. तर काही मूग भिजलेले नाही, त्याच्यामुळे मी कपड्यामध्ये टाकणार नाही, बाजूला ठेवणार आहे. आणि जे भिजलेले आहेत ते अशा पद्धतीने बांधून ठेवायचे. तर आता दिवसभर आणि एक रात्रभर ठेवायचे असंच. तर बघू शकता एकदम छान असे मोड आलेले आहेत. एक दिवस आणि एक रात्रभर मी मोड येण्यासाठी कपड्यामध्ये ठेवले होते. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे. थोडंसं पाणी घालून याचे आणखीन वाटून घ्यायचे. रवा टाकायचा आहे थोडा. तर इथं मी अर्धा कप रवा टाकलेला आहे. थोडंसं पाणी टाकायचे आणि एकदा वाटून घ्यायचे. तर एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. खाण्याचा सोडा टाकायचा चिमूटभर. दही टाकायचे 1 चमचा. आंबट दही आहे. तर एकदा फिरवून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. मिक्स करून घ्यायचे आता. तर बघू शकता एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे. इथं मी एक कांदा घेतलेला आहे, एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. दोन मिरच्या घेतलेल्या आहेत, हे पण बारीक नकलून घ्यायच्यात. कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे. थोडंसं बारीक करून घ्यायची आहे. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. गॅसवर कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी. तर याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे. तेलामध्ये आता जिरे टाकून घ्यायचे थोडेसे. कांदा टाकायचा. मिरची आणि कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे मी याच्यामध्ये. तर गुलाबी रंगामध्ये भाजून घ्यायचे चांगलं. थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये टाकायची. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे तळलेलं ह्या बॅटरमध्ये टाकायचे. आता मिक्स करून घ्यायचे सर्व. मिक्स झालेला आहे. तर मी आता इथं चटणी बनवणार आहे आप्यासोबत खाण्यासाठी. थोडेसे शेंगदाणे, 4 मिरच्या घेतल्यात, खोबरं घेतलेलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे. अद्रक आणि लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. थोडंसं लिंबू पिळायचं याच्यामध्ये. तर मी अर्धा लिंबू घेतलेला आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी. साखर टाकायची. आता थोडंसं वाटून घेतलेलं आहे. तर आणखीन थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे. आता इथं मी फोडणी टाकलेली आहे चटणीवर थोडीशी जिरे मोहरीची. आणि इथं आप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे, गरम झालेलं आहे. तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आप्याचं बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर सुरुवातीला सर्व आप्या पात्रामध्ये बाजूने टाकून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी टाकायचे. मध्यम गॅसवर झाकण ठेवून आप्पे तयार करून घ्यायचे. तर चमचेनं अशा पद्धतीने दोन्ही बाजूने एकदम छान असं भाजून घ्यायचे.
बघू शकता एकदम छान असे आप्पे तयार झालेले आहेत। तर सर्व आप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।